जेडे काय करते ग? अहो पैसे ठेवते याच्यात. पैसे ठेवते म्हणजे? हा साठवते पैसे. आणि पैसे कुठलं आलं? अहो ते बाजारला हे दिलेलं नाही का सामान म्हणजे भरायला. मला न सांगता गपचिप गपचिप चालू केलंय का हे? अहो नाही सामान भरायला तुम्ही दिलत का नाही हा. त्यातलं ते पैसे उरलो तर मग मी या डब्यात टाकत होते. तरी मग तू माझ्या खिशातले पैसे कुठे जातात? चोरते काय? नाही बी नाही चोरलं. नाही नाही, तो पैसे चोरते तू. अहो नाही ह्याच्यात चोरलं. कुठले येतात मग एवढं? अहो नाही चोरलं. तुम्ही मला बाजारला पैसे दिलत ना कांदा बटाट्याला त्यातलं. हे फोड आहे सगळं. मला पाहिजे बघायचं आहेत किती आहे अजून ह्याच्यात. अहो नाही याच्यात लय दिवसापासून मी साठवते. मी असं साठवून मला पाहिजेत पैसे आता. अहो मी साठवले आता. नाही काय सांगायचं, मला पैसे पाहिजेत. ते फोड पाहिला अहो मी साठव अजिबात नाही. पैसे साठवले आता मी. मला ते फोड माझ्या परस्पर साठवते. मला माहित बी नाही. गपचिप काम करते काय तू? अहो आपल्यासाठीच ठेवलं होतं. काय आपल्यासाठी? मलाच माहित असतं तर आपल्यासाठी. तू एकटीनं ठेवलंय म्हणजे तुझ्यासाठी ठेवलंय ते. आणि साठवून तू बापाला पैसे देशील तिकडं. नाही अहो मी मग कशासाठी? बापाला पैसे देते. आपल्यासाठी आपल्याला ठेवते म्हण. मी कोणाला नाही साठवून दिलं. हा मग ती कशासाठी साठवलंय? अहो मला असं मला माहित आहे. तू असंच करते त्या बायका, असंच करते ते. साठवते आणि बायका सगळं आई बापाला गाभाळ देते त्या. अहो तसंच करायला लागली तू. नाही हो तसं नाही. हा म्हणजे सगळं इथलं काम करणार, इथलं खाणार पिणार, आणि तो गटुड मात्र आई बापाला देते वय. नाही अहो आपल्यासाठी बरी नाही की कुठं आहे बाबा? मग मला दिला असतं ना तो. अहो काव बाजारला आपल्याला कमी पडतंय ना म्हणून. काय तर सांगते. काव बाजारला कमी पडतं म्हणून मी याच्या साठवून ठेवल्या. तर कधी तर तुम्ही का नाही बाजारला दिल तर मी 100चा बाजार केला. 200 रुपये दिल्यावर 100चा बाजार केला आणि 100 रुपये उरलेला असतात ते मी ह्याच्यात ठेवते. परत आपल्याला कमी जास्तला बाजारला पैसे लागल्यावर त्यासाठी मी हे करते. माझ्या गाडीला टायर आणायचा, ह्याच्यात किती आहेत पैसे? दे मला माघारी. मग माझं आपल्यासाठी येते ना पैसे, दे मग मला फोडून. अहो तुमच्या पैसा ना नाही की का? गाडी टायर. आपल्यासाठी म्हणली ना तू. अहो मी बाजारासाठी मग? ठेवल्या. तर घरात काय चटणी बिटणी नसली तर आणायला मीठ मिरच्या. मग तवा माझ्याकडनं घेते. अहो मग त्यातलंच मी ठेवलं. मी काय सुद्धा स्वतः खर्च नाही केला. मी सगळे त्याच्यात पैसे येत. चिल्लर बिल्लर भरपूर दिसते. अहो तेच बाजारातले आलेले ते ठेवले मी. गपचिप साठवते या. फोडू न नका सांगता. डबा. फोडू नका माझा डबा मी साठवलाय. फोडू नका. लय दिवस झाला अहो मी साठवून ठेवते. किती 2 रुपये असलं 3 रुपये असलं तर ह्यात टाकते मी. आता 100च्या नोट आहे 2-3 रुपये अहो, आहे का? कालच्याच बाजारचे ते काय झालं 200 रुपये दिलं तर 100चा स्वस्त होता. 100चा बाजार आणला. आदल्या दिवशी कांदा आणलं होतं म्हणून थोडा बाजार आणला आणि 100 रुपये राहिले होते. मला न सांगता केलंय त्यामुळे माझा विश्वास नाही. अहो नाही आता काय घेऊ नका माझ्यातलं. आपल्यासाठी मी फोडणारच होतो. मला काय माहित आहे ते तुझं आहे म्हणून. मला न सांगता करते वय आणि आई बापाला देते वय. अहो नाही कुणाला मी कवा दिले. मग कशाला साठवायचे तुला पैसे? नाही बी मी आई बापाला नाही दिला अजून. मग कशाला तुला साठवायचे पैसे? प्रत्येक पुरे असेच करते ते. साठवते आणि आई बापाला पैसे देते. अहो हे आपल्याला नाही का आता बाजारला कवा पैसे नसलं पगार नाही लवकर झाला तर मग कुठलं माझ्याकडनं पैसे घेतेस पगार जा हो दे नाही हो दे. कवा आपल्याला पैसे द्यावं का? मी कवा तुला स्वतः पैसे द्या असतात? माझंच पैसे असतात. अहो तुमचंच पैसे येतात त्यातनं मी थोडं काढून यात टाकते मग दे मला माझं जायचं तर. अहो पण हे बाजारलाही मला लागतात म्हणून मी ठेवल्यात. बाजार लागतात मग मागून आता येत ना पुढे बाजारला मला. अहो असं का करताय? मग माझं जायचं ना. मला पैसे देत नाही कामाच्या वक्ताला. मग तुझं काय कामाचं आहे ते? अहो कवा त्याचा काय उपयोग आहे मला? कवा ज्वारी गहूला उशीर लागला पैसे नसलं तर हे डबा फोडून आपण आणू शकतोय घ्यावं. कायला अर्थ आहे? माझ्याकडे पैसे असतातच घेते का तसं काय आहे मस्त तू? आणि पैसे साठवते आणि गाबाळ बापाला देते. अहो नाही बी नाहीतर आई आली म्हणजे तिला देत असते. माहित आहे का? आता आम्हाला माहित आहे. मी घरात असतो का 24 तास? अहो नाही मी कवाच तुम्हाला नाही दिला. 24 तास घरात नसतो. तो गपचूप याच्यातलं काढून दिलं तर मला काय माहित होणार आहे? भावाला देशील, बापाला देशील, आयाला देशील, तू सगळ्याला देशील यातले पैसे. अहो नाही मी खरंच तुम्हाला नाही देत. असं का बोलताय? अहो मी काय असं का बोलता? मी खरं तेच बोलतोय. नाही बी मी कुणाला नाही दिलं. त्याला काय अर्थ आहे? मग दे की मला आता. अहो नका बाजारासाठी. नाही मला दे. अहो आपल्यासाठी पुन्हा देते पुन्हा तुम्हाला. आता नाही बाजारासाठी ठेवलंय व. मला दे मग.
नाही माझं येतं ना पैसे. हा पण बाजारसाठी ठेवल्या तो काय कुठं बाहेर आणले का? गुरुवारचं बाजार नसतो का करायचा? माझं येतं मला दे ना मग. अहो मी 2-2 रुपयानं 2-2 मग असू दे ना. रुपये माझं पैसे असून मला देत नाही तू माझ्या कामाला, मग कशाला ठेवले आता? तुझ्या बापाला द्यायला ठेवले आता. नाही अहो. हा तिथं पुढे तू पैसे माग, मग तुला सांगतो मी. तुला कशाला दादा पैसे देत नाही, गपचूप घेते त्याच्यात टाकते आणि सगळं पैसे बापाला देते. अहो आता मला बाजारला आता लागणार आहे ते पैसे. अशा बाजार लागणार आहेत मग माझ्याकडे घेतेच की तरी. ह्याच्यात टाकते 100 रुपये, मला 200 रुपये बाजार. नाही देणार मी आता बाजारला, बस बोंबलत. अहो आज बाजार आहे मग मला पाहिजे होतं टायर आणायचा गाडीला, तर ते नाही तू पैसे. अहो टायरला तुमच्याकडे लय पैसे येते की टायरला आणत त्यातलं किती लय पैसे लागतात टायरला. माझ्याकडे किती 200-300 रुपये असणार ह्याच्यात सुट. मी इतके दिवस साठवते, मग इतके पैसे कमी असतील का? जास्त असतील पैसे त्याच्यात, नोटा असतील नुसते. अहो तुम्ही कवा तर देता पण बाजारला, त्यातलंच मी 10-5 उरलं का ह्यात टाकते. किती येतं असं काहीच नाही पैसे ह्याच्यात. माझ्या कामाला देत नाही मला पैसे. माझंच पैसे घेऊन माझंच चोरून पैसे ठेवते आणि मलाच देत नाही. आणि मग बापाला दे आल्यावर देत असेल कधी बी. नाही हो कुणाला सुटकान नाही दिलं. कोणाला सुटकान दिलं नाही म्हणजे काय दिलं नाही, मग मला का दे नाही आता? माझं काम आहे ना, ते माझ्याच कामाला ठेवल्यात ना. तो ठेवल्यात ना आपल्याच कामाला. मग आता गाडी कुणाची आहे? आपलीच आहे ना. त्या गाडीचा टायर फुटलाय म्हणल्यावर मला द्यायचं काम आहे ना. 1000 रुपये देईन त्यातलं. अहो अजून साठू दे की काय साठवू द्या? तुला काय माहित आहे का त्याच्यात किती येतं ते? तू नुसतं टाकते ना, मग आज बघूया किती आहे त्याचे पैसे. अहो पैसे बघू किती येते. आज तुम्ही 500 रुपये आहेत, म्हणजे एवढं पैसे स्वतःजवळ आहेत आणि मग ह्याच्यात किती असतील? अहो बाजारासाठी मग आम्हाला 100 रुपये आहेत, त्याच्यानं उठत नोट ठेवली आहे. अहो मला लागतं तर बाजारला. म्हणजे हे सगळं साठवून पैसे तू तुझ्या बापाला द्यायची होती. हो नाही आई बापाला 90% बाया अशाच करते त्या. साठवते त्या, नवऱ्याच्या खिशातलं पैसे घेते त्यांना बापाला देते त्या, घर भरते त्या. नवऱ्याचं तिकडं काय का होईना असं काम करते त्या. त्यातलीच तू आहे. अहो नाही की मी कवा मग कसं आहे तर? मग आता ही काय 100 मला म्हणली, याच्यात बघ बरं 500 रुपये आहेत. माझा निमा टायर झाला का नाही ह्याच्यात? मग एवढं बाजार लागतात का? दे की ह्याच्यात अजून किती असते? देते मग. नाही आता देत नसतो मी. काय अहो दे की. जा तिकडं. ह्याच्यातच किती आहेत अजून मला सांगा. अजून कमी पडतात 1000 रुपये. 100 रुपये सांगते, त्याच्यात 500 रुपये ठेवते. त्या आणि इकडं डबाच फुटतो आता ही कशाने तरी. ह्याच्यातलं सगळंच पैसे घेतो. अहो नका. किती नोट आहे त्या बघू दे. अहो मी साठवलं होतं हो. नाही पैसे ह्याच्यात लय असणार आहेत. डबाच घेतो. काय अहो. आता ह्या कात्रीनच कापतो. अहो नका अहो कापू अहो. मग परस्पर घेते पैसे ठेवते. बघू दे ह्याच्यात किती आहेत पैसे. अहो नाही व कशाला व एवढ्या डब्याचं वाटोळ करता व. चांगला डबा आहे व माझा. बस अहो मी पैसे साठवलं होतं व बाजारला ना. मला बघायचे पैसे ह्याच्यात किती आहेत. अहो लय मार खाशील. नाही हो मी काय दिलं ना बापाला. सर बाजूला. कोणाला सुद्धा दिलं नाही तर पैसे. अहो कशाला डबा अहो हे करता. चांगला डबा. मला पैसे पाहिजे तर. अहो पैसे यातलं कशाला घेता अहो. तुमचे जर खिशातलं हे कराय. अहो नका व चांगला आहे व डबा. फटला अहो नका व. झालं फटलं. ह्याच्यात लय नोट आहे ते बाबा. सांगत नाही ना, खोटं बोलते. मला नक्की सांगतात हे केलं या.